काळाची गरज ओळखून स्टार्टअप धोरणाचा मसुदा तयार केला असून उद्योजकांना सूचनांसाठी तो उपलब्ध करून देण्यात आला आहे। देशातलं हे आधुनिक धोरण ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। राज्यात नाविन्यता शहराची स्थापना करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। ते काल मुंबईत राष्ट्रीय स्टार्टअप दिवस कार्यक्रमात बोलत होते। सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। प्रत्येक प्रादेशिक विभागाला 30 कोटी रुपयांची तरतूद करणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। महाराष्ट्रामध्ये आम्ही इनोव्हेशन सिटी ही तयार करू। ज्या प्रकारे गिफ्ट सिटी तयार झाली आहे तशा प्रकारे इनोव्हेशनचा फोकस असलेली एक सर्व प्रकाराने त्या ठिकाणी उपयुक्त एम्पावर्ड अशा प्रकारची एक इनोव्हेशन सिटी आम्ही तयार करणार आहोत आणि अतिशय वेगाने विथ अ स्पीड वी वॉन्ट टू क्रिएट दिस सिटी। नवउद्योजक आणि महिला उद्योजकांच्या नाविन्यपूर्ण कल्पना सक्षम करून राज्याची प्रगती साधण्यात येणार आहे। महाराष्ट्र देशात स्टार्टअप क्रांतीत केवळ सहभागी नव्हे तर त्याचं नेतृत्व करत असल्याचे प्रशंसोद्गार त्यांनी काढले। स्टार्टअपमध्ये सर्व पदांवर महिला असतील असं अभियान राबवण्यात येत आहे। जास्त महिला संचालक असलेलं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। गुंतवणुकीतही महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे। मुंबई निधीमध्ये आघाडीवरती असून पुणे तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचं केंद्र आहे। नाशिक, नागपूर, औरंगाबाद आणि कोल्हापूर ही शहरं स्टार्टअप्सना प्रोत्साहन देत असून परिसंस्था निर्माण करत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले।